नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा आपण अभ्यास करीत आहोत. या भागावर आपल्या परीक्षेमध्ये 30 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. तर 30 पैकी 30 मार्क मिळवून घेण्यासाठी आपल्याला पी-वाय-क्यूजचा अभ्यास करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आजचा पर्टिक्युलर सेशन हा 2017 मध्ये आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर कशा पद्धतीने प्रश्न विचारतील ते आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत. हा सेशन आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. महा-टी-ई-टी एक्झामिनेशनला खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळेत आपल्या प्रिपरेशनला आणखी समोर नेण्यासाठी हे व्हिडिओ सिरीज आपल्या सगळ्यांना खूपच युजफुल स्वरूपाची ठरणार आहे. सोबतच मित्रांनो, जर आपण बी-एड करीत आहात तर नक्कीच आपल्याला महा-टी-ई-टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इयर म्हणजे 2026च्या परीक्षेसाठी जर आपण प्रिपरेशन करीत आहात, सो पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचा कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स अवेलेबल आहे, आपल्या प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट आहे, एमसीक्यूज प्रॅक्टिस आणि कंप्लीट गाईडन्स आपल्याला महा-टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी मिळेल. सो याची फीज आहे ₹3000. आपण आजच या कोर्सला जॉइन करू शकता. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. सो पहिला प्रश्न जे आहे, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड जवळ पर्से येथे शाळा काढून भाषण, संवाद, नाट्यीकरण इत्यादी पद्धतींचा अवलंब करून निरनिराळे विषय क्रीडन पद्धतीन शिकवण्यास प्रारंभ खालीलपैकी कोणी केलेला आहे? तर अ आहे क्रॉडवेल कुक, बी आहे हेलन पार्कहर्स्ट, सी आहे मॉन्टेसरी आणि फोर्थ आहे एम.आर. फिच. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे कुक. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड जवळ क्रॉटवेल कुक आहे यांनी शिक्षण अधिक रुचकर आणि क्रियाशील करण्यासाठी जे आहे ना भाषण, संवाद, नाट्यीकरण, क्रीडन पद्धतीने शिकवण्याचं तंत्र जे आहे त्यावर फोकस केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हायला हवे असेल तर शिक्षकांनी पाठ्यवस्तूंचं प्रभुत्व असणं आवश्यक आहे. असं मत खालीलपैकी आपल्या प्रतिमानात कोणी मांडलं? ए. हिल्डा ताबा, बी आहे टर्नल व फत्तू, सी आहे विल्यम ग्लेसर आणि चौथा आहे जॉर्ज सेफल. सो हे मांडलेलं आहे हिल्डा ताबा यांनी. हिल्डा ताबा जी आहे यांनी आपलं शिक्षण मानात असं प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रभावी होण्यासाठी शिक्षकांचे विषयवस्तूंवर प्रभुत्व असणं खूप आवश्यक आहे. कारण जर शिक्षकाला विषयाचं सखोल ज्ञान असेल, ठीक आहे, तेव्हाच तो योग्यरित्या नियोजन, सादरीकरण, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं या गोष्टी ते करू शकतात. समोरचा आहे प्रश्न, जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचं भावजीवन अधिक समृद्ध केलं जातं व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांचा उपयोग होतो? अ. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, व आहे परिवर्तन प्रतिमान, तिसरा आहे व्यक्तिगत विकास प्रतिमान आणि चौथा आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. योग्य उत्तर आहे व्यक्तिगत विकास प्रतिमान. व्यक्तिगत विकास प्रतिमान यामध्ये काय असतं, विद्यार्थ्यांचं भावनिक, सामाजिक आणि सृजनशील म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी जे पैलू आहे त्यांचा विकास केला जातो. या प्रतिमांद्वारे विद्यार्थ्यांचं जे भावजीवन आहे ते समृद्ध होतं. ते स्वतःविषयी आणि इतराविषयी जे आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन जे आहे ते ठेवत असतात. समोर आहे, अंध विद्यार्थ्यांचं अध्यापन करताना शिक्षकाने कोणत्या तत्वांचा अवलंब करू नये? अधिकची चेतना, ब एकात्मिक सूचना, तिसरा आहे अमूर्तता आणि चौथा आहे स्वकृती. तर अमूर्तता याचा अवलंब करू नये. अंध विद्यार्थ्यांच्या अध्यापनात लक्षात घ्या, त्यांना जे आहे शिकवण्यासाठी स्पर्श, श्वसन, गंध, स्वाद जे आहे या इंद्रियाच्या सहाय्याने जे आहे करावं लागतं. समोर आहे, अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचं खालीलपैकी कोणतं शालेय कारण नाही आहे? अ. शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणं, ब. शैक्षणिक साहित्यांचा अभाव असणे, तिसरा आहे पालक अशिक्षित असणे आणि चौथा आहे पर्यवेक्षक आणि इतर घटकांची सहानुभूती नसणे. तर पालक अशिक्षित असणे,
अध्यापनात मागासलेपणा जे बॅकवर्डनेस येण्याची कारणे जी आहे ती शालेय तसेच गृह परिस्थिती संबंधित असू शकतं. पण पालक पालक अशिक्षित असणे याचा अर्थ मुलंही शिकणार नाही असं कधीच होत नाही. समोर आहे आत्मनिरीक्षण पद्धतीबाबत खाली दिलेल्या विधानातून कुठलं विधान हा अयोग्य आहे. आता लक्षात घ्या, प्रश्न रीड आउट करीत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांना सुद्धा तुम्हाला फोकस करायचा आहे. प्रश्नामध्ये योग्य आहे का अयोग्य आहे, चूक अशा टाईपनी प्रश्न विचारलं जातं. त्यामुळे प्रश्न वाचताना संपूर्ण मुद्दा वाचायचा, त्याला समजून घ्यायचा आणि त्यानुसार आन्सर करायचं. ऑप्शन बघा. स्वतः मधील दोष निवारण करता येतात. दुसरा आहे या पद्धतीचे जनक कोण? टिचनेर आहे. तिसरा आहे काढलेलं निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाही. आणि चौथा आहे ही पद्धत व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. तर ही पद्धत व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे, हा अयोग्य आहे. आत्मनिरीक्षण काय होतं, तर ही मानसशास्त्रातील प्राचीन संशोधन ही एक पद्धत आहे. ज्यामध्ये काय होतं, एखादा व्यक्ती आणि त्या व्यक्ती स्वतःच्या मनातील विचार, भावना, अनुभव यांचं निरीक्षण होत असतं. या पद्धतीचे जे जनक आहे ते आहे वुंट. आणि वुंट असून टिचनर यांनी त्याला पुढे आणखीन डेव्हलप केलेलं. यात मिळणारे निष्कर्ष हे व्यक्तिनिष्ठ असतात, कारण ते व्यक्तींच्या आत्म अनुभवावर आधारित असतात. ठीक आहे. समोर जाऊया. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचे योग्य गट कोणता? अणुवंश, शारीरिक दुबळेपणा, शरीर रसायन. पहिला गट आहे हा. दुसरा बघा, अणुवंश, कुटुंब, शारीरिक दुबळेपणा. तिसरं कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. चौथा आहे शेजारी, संस्कृती आणि अनुभव. सो योग्य उत्तर आहे इथे कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. मनोसामाजिक घटक जे आहे, सायकोसोशल फॅक्टर असे घटक आहे जे व्यक्तीच्या सामाजिक वातावरणाशी निगडीत असतात आणि तिचे विचार, त्यांचं वर्तन आणि व्यक्तिमत्वावर हे परिणाम करतात. जसं कुटुंब है ना, आपले शेजारी, आपली संस्कृती, हे काय आहे, मनोसामाजिक घटकांचा समूह आहे. समोर जाऊया. खालीलपैकी कोणते विधान फ्लेडरिसच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही? प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात. दुसरा आहे वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येते. तिसरा आहे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. आणि चौथा आहे आयु आयुह्यांच्या सहाय्याने शिक्षकास वर्तन सुधारणा करता येतात. तर शिक्षकांचं प्रशिक्षण हे तंत्र निरुपयोगी आहे, कारण फ्रायड्सचे आंतरक्रिया विश्लेषण तंत्र जे आहे हे वर्गातील शिक्षक विद्यार्थी संवादांचं वैज्ञानिक निरीक्षण व विश्लेषण करण्यासाठी वापरलं जातं. या तंत्रांचा फायदा म्हणजे वर्गातील सामाजिक वातावरणाचा अभ्यास करता येतो, शिक्षकांच्या वर्तनाचं स्वरूप आणि अध्यापनातील संवाद समजतो. विश्लेषणाच्या आयूच्या सहाय्याने शिक्षकास स्वतःच्या वर्तनात सुधारणा करता येतं. तसेच हे तंत्र शिक्षक प्रशिक्षण अत्यंत उत्तमरित्या करू शकतात. समोर जाऊया. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही, तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपण यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणतं संरक्षण यंत्रांचा वापर केलेलं दिसून येतं? अ. समर्थन, ब. प्रतिपूरण, सी. प्रक्षेपण आणि चौथं विस्थापन. सो हे प्रतिपूरण आहे. प्रतिपूरण संरक्षण यंत्रणा जी आहे, एखाद्या क्षेत्रात अपयश आल्यास ती व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात काय करतं, यश संपादन करून ते जे अपयश आलेलं आहे त्याची भरपाई करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोणत्याही विषयांचं अनुभवाचं परिस्थिती वा प्रक्रियेचा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टी येत नाही. हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडतं? पहिलं आहे समान घटक उपपत्ती, ब. सामान्यीकरण उपपत्ती, तिसरा आहे आदर्शवादी उपपत्ती आणि दुसरा आहे पूर्णकारणवादी उपपत्ती. तर हे घडत असतं पूर्णकारकवादी उपपत्तीमुळे. तर हे काय असतं, तर पूर्णकारवादी उपपत्तीनुसार शिकणे किंवा आकलन हे
वर नव्हे तर संपूर्ण परिस्थितींचे एकत्रित विचारांवर अवलंबून असते. विद्यार्थी जेव्हा एखाद्या अनुभवाचं किंवा समस्येचं संपूर्ण संदर्भ समजून घेतो, तेव्हाच त्याला अर्थपूर्ण जाणीव जे आहे ते प्राप्त होते. समोर आहे किशोर अवस्थेत मुलांच्या खालील बाबतीत कोणतं विधान हा योग्य आहे. पहिलं, या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते व आहे त्यांचं नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिनिष्ठित नसते. तिसरं आहे टोळींच्या हितासाठी आई वडिलांचीही फसवणूक करतात आणि चौथं समवयस्कांबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही. तर योग्य आहे तिसरं टोळींच्या हितासाठी ते कोणाचीही फसवणूक करू शकतात. समोर आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणतं विधान शिशुवावस्थेतील कारक विकासाचं वैशिष्ट्य आहे. मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्यापर्यंत होत असते. दुसरं स्मरणशैली तीव्र असते म्हणजे स्मरणशक्ती जी आहे ती तीव्र असते. तिसरं आहे 4-6 महिन्यात वयाच्या बालकांना भीती वाटतात आणि चौथं वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. शिशुवावस्थाबाबत जे कारक आहे त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्यापर्यंत होतं. शिशुवावस्था ही जैविक व शारीरिक विकासाची महत्वाचा टप्पा आहे. डेट टू डू फूड विकासक्रम दिसतो. म्हणजे हेड टू फूट असं त्याचं काय आहे विकासक्रम दिसतो म्हणजे हालचाली प्रथम डोक्यातून सुरू होऊन पायापर्यंत पोहोचतात. समोर जाऊया टप्पे दिलेले आहे आणि घटक शब्दपूर्व अवस्था क्रियापूर्ण प्रतिनिधीचा काळ मूर्त क्रियाकाल अवस्था आणि बौद्धिक विकासाची अवस्था. ठीक आहे. सो याचं योग्य क्रम आपल्याला दिसून येतं. शब्दपूर्व अवस्था म्हणजे मूल चेतकांचं वर्गीकरण करायला शिकतं. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं क्रियापूर्व प्रतिनिधीचा काळ काही प्रमाणात संबोध निर्मिती होते. त्यानंतर मूर्त क्रियाकाल म्हणजे वैचारिक समस्या सोडवणे आणि बौद्धिक विकासाची अवस्था म्हणजे नैसर्गिक घटकांकन निष्कर्ष काढू शकणे. आता हे जीन पॅजी यांचं बौद्धिक विकासाचे टप्पे आहे ज्यांमध्ये आपल्याला सेन्सरी मोटर स्टेज देन आपल्याला क्रियापूर्व प्रतिनिधी मूर्त जे आहे क्रियाकाल अवस्था आणि बौद्धिक विकासाची जी अवस्था आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज दिसून येतं. समोर जाऊया व्यक्तिगत विकासात अणुवंशांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा असतो. याला कोणतं विधान हा समर्थन करतं. पहिलं विधान बघा बालकांचं व्यक्तिमत्व त्यांचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. दुसरं अनुभव वंशाचे प्राप्त होण्याच्या गोष्टींचं व्यक्तिमत्व विकासात वाटा नसतो. तिसरं जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासात महत्वाचा घटक असतो. आणि चौथा आहे व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अणुवंशावर अवलंबून नसतो. तर तिसरं जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचा घटक असतो. अणुवंश म्हणजे जन्मजात गुणधर्म आणि स्वभाव. जन्मजात स्वभाव बुद्धिमत्ता शारीरिक गुणधर्म यांचा मोठा वाटा असतो. पालक आणि शिक्षक हे वातावरणात्मक घटक देऊ शकतात पण अनुवंशांचा प्रभाव अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करीत नाही. अ. समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधणे. दुसरा आहे स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे आणि जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे. तिसरं तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे आणि चौथं समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गाचं निवड करणे. योग्य उत्तर आहे तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे. आल्फ्रेड बिने यांच्या मते बुद्धी म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता आणि ते पुढील कार्य करतं जसं क्रियाशील समायोजन समस्या सोडवताना परिस्थितींशी जुळवून घेणं. ठीक आहे. ऍक्टिव्ह अडॅप्शन याला म्हटलं जातं. देन चिकित्सा व सुधारणा सेल्फ करेक्शन. ठीक आहे. सो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट मार्ग निवडणे आणि पर्पोजफुल सिलेक्शन समस्या सोडवण्यासाठी आपलं हेतू समोर ठेवून काय करणं निर्णय घेणे. बुद्धिमापनासाठी
प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रांनी शोधून काढली? एबिंगहाऊस, बी. गॅल्टन, सी. टर्मन आणि चौथं गोर्डार्ड. सो गॅल्टन यांनी शोधून काढलेली आहे. चला. सो गॅल्टन यांनी संज्ञानात्मक क्षमता व बुद्धिमापनाच्या प्रयोगासाठी दृश्य व्हिज्युअल प्रतिमांचं स्पष्टतेची मोजणी करण्याची पद्धत शोधली. गॅल्टन हा मानसशास्त्रज्ञ आणि जनुकीशास्त्रातील प्रख्यात संशोधक होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, दलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ताला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी काही मते मांडली आहे. त्यापैकी कोणतं मत हा असत्य आहे? 4 मत आहे इथे. भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे. दुसरं, याद्वारे स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचं नियमन करता येतं. तिसरं, भावनांमधील फरक ओळखता येतं. आणि चौथं, भावनांचं प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे यांचं मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यावे. तर चौथं वाक्य इथे योग्य.